काय किरण, लग्नानंतर लय बदललास बाबा. आधी कधी फोन केला तर घरातच असायचास. आता कधी पण मम्मीला फोन करू दे, नाही तुझ्या बायकोला फोन करू दे, घरातच नसतोयस तू. असलं काय लय काम करायला लागलायस? लई काम करायला नाही, वैतागून मी घरला येणं झालो. म्हणजे अगदी ते घरला गेलं तर मम्मी तिच्याबद्दल सांगत बसत्या आणि ती मम्मीबद्दल सांगत बसत्या, नुसता किरकिर करत्यात. आता मला सांग, मोठ्या सुनाला मम्मी काय बोलत नाही, कारण का ती फाड दिवशी उलट बोलत्या आणि ही ऐकून घेत्या ग, म्हणून हिच्या मागं लागत्या किरकिर करत. सांगतो तुला, लग्नानंतर ना 2-3 वर्षे सगळं लय भारी होतं, पण आता ह्या दोघींच्या भांडणात आहे ना माझं भंड उठले. अरे ह्या भांडत्यात कशावरनं खरं? अगं घरातल्या कामावरनं, ही करणार का मी करणार, काय सांगू तुला. ह्या घरातल्या किरकिरीमुळे माझं कामात बी लक्ष लागलं झाले. तुला एक सांगू का, रस्त्यावर जर दगड असतील तर ते आपण बाजूला सारून चांगलं बूट घालून सुद्धा पळू शकतोय, पण अगं बुटातच दगड असतील तर काय करायचं? बरं तू टेन्शन घेऊ नकोस, मी बोलते मम्मी सोबत. काय मम्मी एकटीच बसल्यास? सुना कुठे गेल्या तुझ्या दोघी? गेले त्या पार्लरला. काय करते त्या एवढ्या वेळ कुणाच ठाव, अजून आल्या नाहीत. अगं बरं झालं बोलायला येईल मला. अगं वैताग आलाय ग, मी सगळं घरातली कामं करतोय, पण ते सासू आहे की नाही कुठल्याच कामाला हात लावत नाही. काय त्या बारक्या सोनच नुसतं लाड करायचं, सगळीकडे तिचंच गुणगान गायचं. आणि मी काय कडवून वाचलोय का काय कोणाच टोक, माझं काहीच पटत नाही ग तिला. ती घरात भांडणं बघ कामावरनं, आणि ह्यानी आले का नाही ह्यांच्यासमोर मात्र सगळं कामं ही करत्या, आणि ह्यांनी गेलीत का नाही कुठल्या कामाला धक्का लावत नाही ग. आणि मग मी ह्यांना सांगायला जावं तर मी कान भरतोय असं होते, आणि ही ह्यांना सगळं सांगत असते की आम्ही असं केलो तसं केलो. मग आमच्या दोघांमध्ये पण अंतर पडते, रोज ह्यांच्या डोक्याला ताप व्हायला लागलाय. तुझ्या सासूला कळायला पाहिजे बाई, आणि सुनाशने सांभाळून घेऊन दोघींना वाटून सांगायचं, तू थोडं कर मी थोडं करते, आणि बायकातली बायकात भांडणं मिटवायची ग. पुरुषापर्यंत कशाला जायचं? पुरुषांच्या डोक्याला काय कमी टेन्शन असते वे? तुझ्या सासूला कळायला पाहिजे बाई. बरोबर बोललीस तू, सासूला कळायला पाहिजे. सुना काय ग घरात येताना काय शिकून येतात वय आपल्याला असंच वागायचंय? त्या सासूच्या वागण्यावरनं सुनाचं वागणं ठरते की कसं वागायचं. आणि हे जे बोललीस ना, जसं सासूला कळायला पाहिजे, तू पण कोणाची तरी सासूच आहेस. आता वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुला पण या गोष्टी कळायला पाहिजेत ना. आणि हे बघ, मी तुझी लेक आहे, मी आदनामधनं येऊन तुला भेटू शकतोय, तुझी काळजी करू शकते, पण मी ते येऊन राहू शकत नाही ना ग. म्हणजेच काय, तुझ्या म्हातारपणाचा आधार तुझ्या सुनाच बनणार आहेत. त्यामुळे त्या दोघींमध्ये कधी एक दुसरं म्हणजे दोन दुसरं करू नकोस. तर जसं तुझ्या अपेक्षा आहेत ना, तसं त्यांच्या पण काही इच्छा आहेत, तसं दोघींचं समतोल साधून पुढे न्या. जसं जावयाचं तू म्हटलीस ना, त्या पुरुषांना कशाला टेन्शन, तसं माझा पण भाऊ आहे, आणि म्हणजे तुझं पोरग, त्याला पण कदाचित ह्या गोष्टींचा त्रास होऊ शकतोय. जसं माझ्या घराचं टिकावं व्यवस्थित व्हावं म्हणून विचार केलास ना, तर मला वाटतंय हे घर पण माझं व्यवस्थित तसंच टिकून राहावं. आणि आता वाईट वाटून घेऊ नकोस या गोष्टींचं.